नमस्कार माझे कोकणी बांधव. मला एक असा प्रश्न टाकला, मूळ पुरुष आणि मूळ पूर्वस. प्रश्न अतिशय छान आहे. मूळ पुरुष हा आपल्या कुळाचाराशी त्याचा संबंध येतो आणि मूळ पूर्वस, आता मूळ पूर्वस म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, त्याला कुळ पुरुषाची जोड असते आणि मूळ पूर्वस म्हणजे त्याला मायेकडचा अधिकार. मायेकडचा अधिकार म्हणजे मर्यादेकडचा अधिकार. आता मूळ पुरुषाकडे त्याची कुलदैवत असते, अधिक त्याचं जे काय म्हणजे त्याचा जो कुलाचार आहे तो असतो. आणि मूळ पूर्वजाकडे ग्रामदेवतेचा एखादा पुरावा, त्याच्या पाट्याचा पुरावा आणि कुलाचा पुरावा, ह्या गोष्टी चालतात. आणि मूळ पुरुष हा असा विषय आहे, मूळ पूर्वस हाही पुरावा चालतो, थोडासा सांभाळतो. पण मूळ पुरुषाकडे जर चूक पडली, म्हणजे आपलं होम हवन करणे म्हणा, आपले आजोबा, पंजोबा, वडील, ह्या 3 पिढ्यांची जी काय पितृदेवता आहेत त्या मूळ पुरुषाकडे येतात. घरची सुवासीन, आपला निंबा, म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही असा, त्याला निंबा म्हणतात. निर्वशी, ज्याला मूळ बाळ नाही तो निर्वशी. अधिक, भूमीचा निर्वशी. ह्या गोष्टी ह्या मूळ पुरुषाकडे येतात अशा. आणि तशाच ह्या बाजूला म्हणजे तुमची थळाची अवगत ही येते, देवचार येतो, त्याशिवाय तुमचं कुलदैवतेचाही पुरावा येतो, तुमच्या कलमदारीच्या बाजू येतात, अधिक राठीचा पुरावा, या अशा गोष्टी असतात. आणि ज्यावेळी आपण सर्वसाधारण सुख समाधान हा जो भाग आहे हा मात्र मूळ पुरुषाकडेच येतो. कारण मूळ पुरुषाकडेच हे आपले सगळे पुरावे येत असतात आणि त्याच्यानंतर राठीचे पुरावे येत असतात. बरं, राठीचे पुरावे येतात म्हणजे प्रत्येक वासाकडे असतात, परंतु कुळ पुरुष पण हा मर्यादेकडे जोडलेला असतो. आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्या सांभाळाव्याच लागतात. आता हा एवढा प्रश्न विचारलेला होता, बरेच दिवस मी व्हिडिओ टाकले नाहीत, पण हा टाकलेला प्रश्न मला भावला, त्याचंही मी उत्तर दिलेलं आहे. पुढचे व्हिडिओ टाकायचे आहेत, पण काही कारणास्तव म्हणा ते काय घडलेलं नाही. नमस्कार माझे कोकणी बांधव.